आणि आता यानंतर महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहूया। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा बाटली बाहेर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सिंचन घोटाळा प्रकरणीचा क्लीन चिटचा अहवाल मुंबई हायकोर्टानं स्वीकारलेला नाही। हायकोर्टात हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्यातनं पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत, हे अधोरेखित झालंय। शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना तसे आदेश दिलेत। मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विनायक मेटे यांच्या अपघात आणि मृत्यूनंतर आता मेटे यांच्या नातेवाईकांनी काही सवाल उपस्थित केले। मेटेंसोबत असणारा चालक एकनाथ कदम हा मेटेंसोबत गेली 12 वर्ष काम करतोय, मात्र तरीही त्यानं अपघातानंतर फोनवरचा नातेवाईकांचा आवाज ओळखला नाही। त्यानं अपघात घडला तिथलं लोकेशन पाठवलं नाही आणि चालक वारंवार आपला जबाब बदलत असल्याचा आरोप मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेला आहे। बीडच्या आष्टीमध्ये विनायक मेटे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळेला मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं आणि सरकारमध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे। विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर या अपघाताची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होतीये। बीडमध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही मागणी केली आहे। महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमध्ये आता डबल प्रमोशन झालेलं आहे। मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ खात्यासह अर्धा डझन पॉवरफुल खाती दिल्यानंतर आता फडणवीस यांचा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश केला गेला आहे। केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांचा समावेश करून त्यांना मोठी ताकद देण्यात आल्याचं दिसतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारलाय। यावेळेला बावनकुळे आणि शेलार यांचा भव्य सत्कार केला गेला। भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आलेला होता। यावेळेला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी बावनकुळे यांची स्तुती केली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं। गोडोली इथं विनोद मोरे या कार्यकर्त्याला त्यांनी चक्क तोंडानं पेढा भरवत शुभेच्छा दिल्या। या प्रकारामुळे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात 15 ऑगस्टला प्रवरा नदीमध्ये एक पिकअप गाडी वाहून गेलेली होती। अखेर 50 तासांनंतर नदीत पडलेली गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरनं ठाणे आपत्ती प्रतिसाद दलानं प्रयत्न करत ही गाडी बाहेर काढली आहे। मध्य प्रदेशशी तुटलेला संपर्क 72 तासानंतर पुन्हा एकदा जोडला गेलेला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या बपेरा पुलावरचं पाणी ओसरल्यानं हा मार्ग आता पुन्हा सुरू झालाय। विशेष म्हणजे मार्गावर अजूनही कचरा साचलेला असल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी जिल्ह्यातली पूरस्थिती मात्र कायम आहे। गोसेखुर्द धरणातनं होणाऱ्या सततच्या विसर्गामुळे वैनगंगेसह इतर उपनद्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग पूल पाण्याखाली गेलेत। त्यामुळे जिल्ह्यातले तब्बल 18 महामार्ग बंद आहेत, तर गडचिरोलीचा नागपूरसह 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसलाय। या ठिकाणी पावसाचं पाणी मुख्य बाजारपेठांमध्ये शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। वर्धा धरणातनं झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीला पूर आलेला होता आणि यामुळे पुलगाव शहराच्या वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या नवीन स्मशानभूमीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। दुसऱ्या भागाचं बांधकाम गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे, तर काम सुरू असलेल्या भागातला एक भागही वाहून गेलेला आहे। भंडाऱ्यामध्ये लाईन दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या लाईनमनचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। भंडाऱ्यातल्या मेंढा परिसरातला हा प्रकार आहे। लाईन दुरुस्त करून परतताना पुराच्या पाण्यात लाईनमन बुडाले। यावेळेला त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीवरच्या इसापूर धरणाकाठच्या गावात दरवर्षी बॅकवॉटरचं पाणी शिरतंय। त्यामुळे या गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची पुनर्वसन करण्याची मागणी आहे। यंदा सुद्धा
अर्ध्या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे भयभीत गावकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केलेली आहे. अकोल्यामध्ये गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी बार्शी टाकळी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या विरोधामध्ये लाभार्थ्यांनी धरणे आंदोलन केलंय. मार्च 2022 पासून लाभार्थ्यांना अद्याप पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केलेली आहे. धुळे शहरातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात घाणीचं साम्राज्य पसरलंय. सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आणि बेजबाबदार रुग्णांच्या नातेवाईकांमुळे रुग्णालयात घाणीचा अक्षरशः डोंगर साचलाय. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अमरावतीमध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पोस्टाद्वारे ताट पाठवण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम शासनाकडून गेल्या 1.5 वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय. बुलढाणा इथल्या ग्राम वरवट खडेराव इथं राहणारे संतोष गाळकर यांनी 14 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. पण अचानक उपोषणकर्ता उपोषणातून गायब झाल्यानं जिल्ह्याभरात खळबळ माजलेली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल सुद्धा बंद येत असल्यानं पंचायत समिती प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वीज मिळावी यासाठी बुलढाण्यातल्या खराटे कुटुंबाचा 3 पिढ्यांचा संघर्ष सुरू होता. वीज मिळावी यासाठी खराटे कुटुंबातल्या एकानं चक्क शोले स्टाईल आंदोलन केलेलं होतं. या कुटुंबाचा हा संघर्ष न्यूज 18 लोकमतनं समोर आणलेला होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे वीज वितरणचे अधिकारी खडबडून जागे झाले. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याच्या शेताला भेट देत वीज पुरवठा करण्याबाबत पाहणी केलेली आहे. मुक्ताईनगरहून बोदवडकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5-6 जण जखमी झालेले आहेत. तर यावेळेला रोहिणी खडसे यांची जनसंवाद यात्रा बोदवड तालुक्यातल्या शिरसाळा गावाकडे जात असताना त्यांनी आपली यात्रा रोखून अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलेलं आहे. कोरोना काळामध्ये नांदेड शहरात रस्त्यावर लावण्यात आलेल्या लाकडी बॅरिकेडिंगसाठी तब्बल 2,44,00,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यात आलेलं आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यावर विरोधी पक्षांनी आता आक्षेप घेतलाय. नांदेडमध्ये बोगस तणनाशकावर कृषी विभागानं कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय. वीड क्लीनर तणनाशकाच्या नमुने तपासणीचा अहवाल अप्रमाणित आलेला आहे. त्यामुळे मुख्य वितरक असलेल्या सिद्धिविनायक ट्रेडर्सवर छापा मारत तणनाशक जप्त करण्यात आले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारनं अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधल्या दोघांचा मृत्यू झालाय तर कार चालक जखमी झालेला आहे. कार चालकाच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोंदियातल्या देवरी शहरात 35 वर्षीय महिलेची हत्या करून आरोपीनं दागिने लुटून पसार झाल्याची घटना घडलेली आहे. ही घटना शहरातल्या वर्दळ असलेल्या परिसरात घडल्यानं आता खळबळ माजली आहे. भिवंडीतल्या प्रभुआळीतल्या रशिदा हेगडे कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागली. या आगीत बाईक जळून खाक झालेली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं आता चालक चिंतेत पडलेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना आयर्न मॅन हा मानाचा किताब मिळालेला आहे. साता समुद्रापार कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत हे घवघवीत यश त्यांनी मिळवलंय. गोमारे यांनी 11 तास 50 मिनिटात स्विमिंग, सायकलिंग आणि धावून ही स्पर्धा पार केलेली आहे. बारामती शहरातल्या उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या गायीची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. तब्बल 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर 15 फूट खोल पडलेल्या गायीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत जेसीबीच्या सहाय्यानं सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. बुलढाण्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी अभयारण्याबाहेर पडतायत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातनं बुलढाणा ते खामगाव महामार्ग जातो. अनेक वेळेला वाहन चालकांना अस्वल आणि बिबट्या
हे प्राणी दिसतात, त्यामुळे नागरिक आता भीतीच्या छायेखाली आहेत. अंबरनाथ शहरातील MIDC पाईपलाईन रोड परिसरात बिबट्या आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र हा व्हिडिओ अंबरनाथ शहरातला नसून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं वन विभागानं स्पष्ट केलेलं आहे. समुद्रपूर तालुक्यातल्या मौजे पवनगाव इथं वाघाच्या शिकार प्रकरणी वन विभागानं चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातल्या महालगाव खुर्द इथल्या अविनाश सोयाम या मुख्य आरोपीला अटक केली आहे. याच आरोपीनं त्याच्या शेतातल्या झोपडीमध्ये वाघाचे 4 दात आणि तब्बल 17 नखं पुरून ठेवलेली होती. वाघाची ही अवयव वन विभागानं जप्त केलेली आहेत. भंडाऱ्यातल्या टाकळी परिसरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामागे बिबट्या आढळल्याची घटना घडलेली आहे. बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागानं सुरुवात केली आहे. मोकाट जनावरांमुळे दौंड शहराच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. दरवर्षी दौंड नगरपालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबवली जाते, मात्र तरीही जनावरं शहरातल्या मुख्य रस्त्यांवर फिरताना दिसतात. महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा निकाल केरळ सत्र न्यायालयानं दिलेला आहे. महिलेनं परिधान केलेल्या कपड्यांवर सवाल उपस्थित करत कोर्टानं लैंगिक छळाचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला दिलासा दिलाय. या संशयित आरोपीचा जामीन कोर्टानं मंजूर केलाय. हे प्रकरण केरळमधल्या कोझिकोड इथल्या कोर्टातलं असून कोझिकोड कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. राजकीय पक्षांना आश्वासनं देण्यापासून न्यायालय रोखू शकत नाही, असं निरीक्षण सरन्यायाधीश रामण्णा यांनी मांडलेलं आहे. राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींसंबंधी DMK पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. यावर सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हे निरीक्षण मांडलेलं आहे. भारतीय रेल्वेनं प्रवासादरम्यान नेता येणाऱ्या सामानासंदर्भात आता नवे नियम जारी केलेत. त्यामुळे प्रवाशांना मर्यादित सामान ठेवावं लागेल, अन्यथा अतिरिक्त सामानासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना रेल्वेनं ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामान सोबत न्यायचे असल्यास त्यांना जादा पैसे मोजावे लागतील. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. सुरतमध्ये पूरस्थितीमुळे रस्त्यावर पाणी साचलंय. याच पूरस्थितीची ड्रोनची दृश्य आता समोर आलेली आहेत. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. बचावकार्य आणि प्रवासासाठी बोटीचा वापर करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या पूरस्थितीतनं एका गर्भवती महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेलं आहे. गुजरातमधल्या नर्मदा धरणाचे 23 दरवाजे उघडले गेलेत. त्यामुळे धरणातनं सध्या 5,45,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आता यानंतर एक मोठी बातमी. विमान प्रवास करणाऱ्यांसाठी देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू वाढू लागलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. DGCAनं सुद्धा एअरलाइन्स कंपन्यांना कोरोनाविषयक नियमावलींचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेत. विमान प्रवासामध्ये आता प्रवाशांनी मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. DGCAनं विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करायचे निर्देश दिल्याचं समजतंय. आणि यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया. भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यामध्ये काही खेळाडू मजा मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसतायत. शिखर धवननं ईशान किशन आणि शुभमन गिलसह एक मजेशीर व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. ICCनं 2022 ते 27 या कालावधीसाठी पुरुषांच्या फ्युचर टूर प्रोग्रामची यादी जाहीर केली आहे. पुढच्या 4 वर्षांच्या FTP कार्यक्रमामध्ये सगळ्या क्रिकेट संघांच्या सगळ्या प्रकारातल्या कार्यक्रमांचा समावेश आहे, ज्यामध्ये एकूण
777 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असेल. तामिळनाडूच्या एका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दुर्दैवी घटना घडलेली आहे. या कार्यक्रमात कोलांटी उडी मारून भाविकांचं मनोरंजन करणाऱ्या कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजलेली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.